तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही आहेत, ब्लॉग नाही आहेत. लाईव्हला असते मी, रोज असते लाईव्हला 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता जर शक्य असेल तर. नाही तर मग दुपारचीच 1 वाजता लाईव्हला असते. जर जे कोण लाईव्हला येत नाहीत त्यांनी नक्की या लाईव्हला 1 वाजता दुपारची 1 ते 1:30 पर्यंत मी कधी पण लाईव्ह येते. तर व्हिडिओ बरेच दिवस झालं. आज सध्या आहे लाईट, पण सिंगल फ्यूज आहे, पाणी नाही चालू होत. तर कपडे धुवायचेत, ठेवलेत मी निघून नळावर. म्हणजे रोडला नळ आहे, पाईपलाईन आहे ना बोरची. तर बोर चालू केल्यावरती तिथं कॉक काढून ठेवलं, तिथं आम्ही कपडे धुतो. तिथं कपडे नेऊन ठेवलं. 10:30 वाजता येईन लाईट. तर म्हणजे बरेच दिवस झालं व्हिडिओ चालू करायची मला. इतके दिवस झालं, मी महिना झालं माझ्या आईकडेच होते मी. कारण पोरांना सुट्ट्या होत्या, उन्हाळी सुट्ट्या लागल्यावर गेलते. म्हणजे लगेच नव्हते गेले मी. उन्हाळी सुट्ट्या लागल्याच्या पुढं 15 दिवस इथंच होते मी. 15-20 दिवस नंतर गेलते. तर मग महिनाभर होतेच म्हणायचं कंप्लीट तिथं. तर मग त्या महिनाभरामध्ये घरी इतके ब्लाऊज येऊन पडलेत की त्याला मापच नाही. आणि मी तिकडून आल्यापासून 6-7-8 दिवस झाला असं आलेले, किंवा वर झाला असं. तर मी जशी तिकडून आले तशी मिशन अजिबात चालू केली नाही. तर इतक्या वेळ वाट बघून बघा फायनली लाईट आली. पाणी चालू केले. तर मी कपडे अगोदरच नेऊन ठेवले होते, कारण मला माहिती आहे माझ्या चुलत जावं लगेच नंबरला लागतात. कारण सगळेजण एका नळावरतीच कपडे धुवायला येतात. मी, माझ्या 2-3 जाऊबाई, म्हणजेच आम्ही 4-5 पण संगतीच असतोच कपडे धुवायला. तर बघा, ही माझी चुलत जाव आहे आणि दुसरीवाली आहे ती छोटी, ती पण चुलत जावच आहे. तर तिघी पण आम्ही संगच असतो कपडे धुवायला रोज. तर कपडे वगैरे धुवून झाले, मी वाळायला टाकले. तर लगेच एक गिऱ्हाईक आले ब्लाऊज घेऊन, साडी वगैरे घेऊन. बघा ही साडी दिसते का, आता नवीन आलेल्या ट्रेंडची साडी आहे. तो ब्लाऊज मी घेतला. तर ब्लाऊज मी घेऊन ठेवल्यानंतर ना मग शेंगा ओढल्या आहेत. तर असं वाटलं तर असं शेंगा खावेत, तर मग शेंगा भाजल्या मी. कारण घरी तर कोणच नव्हतं, मी एकटीच आहे घरी खायला. कारण आयुष किंवा दादा असेल तर मग आम्ही 3 जण मिळून खातो. तर आज आयुष पण नव्हता, दादा पण नव्हता आणि चिमू असते माझ्यासोबत. तर चिमू पण शाळेत गेली होती, त्याच्यामुळं मग मी एकटीच होते. तर 1 प्लेट छोटीशी भाजल्यात शेंगा, त्यातल्या निम्म्या खाल्ल्या, निम्म्या ठेवून दिला. नंतर घेतला मी ब्लाऊज शिवायला. तर ब्लाऊज असं म्हणताना एकात एक असे का आहेत कापड. तर मी हे 3-4 ब्लाऊज आहेत, ते मी एकाच वेळी कट केलेले आहेत, त्याच्यामुळं असे एकत्र ब्लाऊज पीस येतात. तर मी त्याच्यातला लाईट ग्रीन कलर आहे हा ब्लाऊज. तर कॅमेरामध्ये वेगळा दिसतो आहे, पण हा लाईट ग्रीन कलर आहे जो मी आत्ता शिवायला घेतला आहे. तर तो मी ब्लाऊज शिवायला घेतला. तर पूर्ण पण झाला आहे, कारण आज लाईट पण नव्हती आणि मशीन मला पायावरच चालू करावं लागली. लाईट आहे पण ये जा करते. तर मी म्हटलं सारखं पिन काढून बेल्ट बदलण्यात काय अर्थ नाही, म्हणून मी मशीन पायावरच चालू केली. तर पाऊस बघा, आमच्या इकडे पाऊस चालू झाला आहे. म्हणजे एवढा पण मोठा पाऊस नाही, फक्त थोडासा झिमझिम चालू झाली. तर खिडकीतून बघते मी बाहेर, कारण मी बाहेर नाही आहे, ब्लाऊजच शिवत होते फक्त. मोबाईल मी बाहेर पकडला. तर तिकडं विहीर पाडतात, तिकडं दिसते का तुम्हाला मशीन आणि ते आंब्याच्या शेजारी. इकडच्या साईडला रोडच्या अलीकडं आमची आहे, रोडच्या पलीकडं दुसऱ्यांची आहे. तर तिथं विहीर पाडायला चालू आहे. तर तिथं बघा बार करायचा होता. तर आम्ही सगळेजण माणसं आलेत, ते सगळ्यांनी सांगितले इकडे येऊन की बार होणार आहे, बाहेर येऊ नका. तर दगडे आमच्या घरावर येऊन पडतात. एवढं लांब आहे, तरी झूम करून दाखवते मी. पण एवढं लांब असून सुद्धा दगडे आमच्या पत्र्यावर येऊन पडतात. आमचा पत्रा फुटला आहे या दगडाने विहिरीच्या. तर बघा कसा दिसतोय बार, बघा एवढं लांबून पण किती मोठी दगडं उडतात. बराच वेळ बघा. तर आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय सगळ्यांना. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब